नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की राष्ट्रीय खाद्यतेल जसं की मिशन गडीत धान्य व अंतर्गत दिल्या जाणाऱ्या जसं की 100% अनुदानावरील सोयाबीन बियाण्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। ज्या लाभार्थ्यांना ज्या शेतकऱ्यांना जसं की शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवरती आणि जसं की या पद्धतीने केलेले असेल तर महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर बघा, जसं की ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आता मेसेजद्वारे आपली बियाण्यासाठी निवड झालेली आहे। लवकरात लवकर अर्थात 5 जसं की दिवसांमध्ये आपल्या बियाण्याची जसं की उचल करावी अशा प्रकारे मेसेज देण्यात आलेले आहे मित्रांनो। जसं की अर्थी या योजनेचे जसं की लॉटरी आता लागलेली आहे मित्रांनो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर बियाण्यांच्या अनुदानाचा लाभ देत असताना बरंच सारं जे काही अडधान्य किंवा कडधान्य इतर ते काही बियाणे आहेत तर त्या बियाण्याला डायरेक्ट शेतकऱ्याला 7/12 आणि जसं की आट्याच्या आधारे बियाणं देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो। सोयाबीनची मागणी आणि जसं की लक्ष्यांत हे असल्यामुळे याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज केलेले जसं की त्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य व जसं की तत्वावरील अशा प्रथम प्राधान्याचे अर्ज केलेल्या आणि जसं की लक्षांकाच्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या बियाण्यांनुसार ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत आपण बियाण्याच्या अनुदानासाठी पात्र झालेल्या आता जसे अशा प्रकारे मेसेज देण्यात आलेले आहे। तर त्याच्या जसं की गाव निवा याद्या तालुक्या निवा याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे मित्रांनो। आता जसं की आपण पाहिलं जसं की जवळपास जे काही जसं की महाबीचे बियाणे वितरित करणं हे सुरू झालेलं आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे बघा, बियाणं वितरितकाची यादी देऊन त्या बियाण्याचे जसं की वितरकाकडून आपल्याला बियाण्याची उचल करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला जर मेसेज आलेला असेल तर तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करा। यावर्षी टोल पण दिले जातील अशा प्रकारची कुठलीही तरी शक्यता नाही। तर तुम्हाला बियाणं वितरकाचा संपर्क दिला जाईल, त्याला जसं की पत्ता दिला जाईल, तर त्या ठिकाणी आपल्याला 7/12 जे काही कागदपत्र असतील ते मागतील, तर ते कागदपत्र देऊन आपल्याला बियाणं घ्यावं लागणार आहे मित्रांनो। तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जाणे आवश्यक असणार आहे, जसं की 7/12 आधार कार्ड, जसं की तुमचं 8 तर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला शेती संदर्भातील घेऊन जायचं आहे मित्रांनो। तुमची यादी जर तुम्हाला मिळाली असेल तर यादीमध्ये तुमचं नाव किंवा तुमची जसं की क्षेत्रातील अर्ज केलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला जसं की तुम्ही जर का अर्ज केलेले असेल तर त्या शेतकऱ्यांना बियाणं देखील इथं जसं की यादी आली असेल तर ते यादीचं देण्याची तरतूद आहे। तरच तुम्हाला ते बियाणे मिळणार आहे। तर जसं की प्रमाणमध्ये जे बियाण्याचं वितरित केलं जाणार आहे। तर मित्रांनो, बियाण्याच्या अनुदानावरील लॉटरीच्या यादीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतला मित्रांनो। तर अशा प्रकारे एक बियाणे संदर्भात महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तर जसं की तुम्ही महाडीबीटी योजनेअंतर्गत बियाण्यासाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला बियाण्याची यादी देखील आलेली आहे। तर तुम्ही तुमच्या तालुक्याचे गावाची यादी देखील तुमचं नाव देखील तुम्ही तिथं बघू शकता मित्रांनो। तर त्यासाठी फार्मर ID तुम्हाला कंपल्सरी होतं, हे देखील तुम्हाला भरपूरशा व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे फार्मर ID संदर्भात देखील महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती मी अपलोड केले आहे, तर शॉर्टमध्ये देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तर अशा महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी सांगितली। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल मित्रांनो तर या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर अशा प्रकारे एक अपडेट आज आपण बघितली मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।